हाय. डिजिटल इंडियाचा खरं स्वरूप जे आहे प्रगतीचं, हे आपल्याला ह्या 15 दिवसात खूप चांगलं आपल्याला दिसायला आलं. कारण डिजिटल इंडियामध्ये सुद्धा शुद्धीकरण नावाचा प्रकार हा सुरू आहे आणि अतिशय निंदनीय आहे. आपण ह्याचं समर्थन आपण कधीच करू शकत नाही. नुकतंच आपल्याला म्हणजे कळलेलं आहे की मल्लिकार्जुन खरगे यांची जी सभा झाली, ती सभा हलदार्णीच्या रामलीला मैदानावर झाली आणि त्यानंतर जी 8 ऑगस्टला झाली, त्याच्यानंतर त्याचा 11 ऑगस्टला शुद्धीकरण करण्यात आलं. हाच डिजिटल इंडिया बहुतेक आमच्या पंतप्रधानाला अपेक्षित होता, हो की नाही? आणि ह्या गोष्टीचं आपण किती समर्थन करता हे सगळ्या भारताला दिसून आलं. आपण प्रगती पथावर आहो का हा प्रश्नचिन्ह जे आहे ते सामान्याला पडलेलं आहे की आपण हसावं की रडावं हे समजतच नाही. कारण ज्यांनी शुद्धीकरण केलं आहे त्या XYZ जे शासनामध्ये आहे त्या लोकांना ह्या लोकांनी मतदान केलेलं नाही असं वाटतं. आणि जर केलेलं आहे आणि ह्या लोकांमुळेच तुम्ही जर निवडून आलेले आहात, तर मला असं वाटतं की जरा सुद्धा थोडीशी आपल्याला असेल ना, तर सगळ्या शेड्यूल कास्ट लोकांनी आता ह्या क्षणी XYZ शासन सोडून द्यावे. किंवा दाखवण्याचा जो दिखावा आहे तो वेगळा असतो आणि आतली जी मानसिक स्थिती आहे ह्या लोकांची ही तुमच्या लक्षातच आले असेल की जे तुम्ही असे वर्षानुवर्षे खूप असे निष्ठावंत कार्य करता म्हणून ह्या शासनासोबत इतक्या वर्षापासून आहात. आपलं 2017 मध्ये मी ताटवा मराठी मूवी कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनन्सीवर तयार केला होता. त्यावेळेस मला इतकं ट्रोलिंग झालं होतं की ह्या काळात असा सिनेमा का, जातीयवाद्यावर सिनेमा का, पाणी पिऊ देत नाही असा सीन त्यामध्ये का. आणि त्यानंतर मला म्हणजे असं वाटायला लागलं की अरे आपलं चुकलं तर नाही ना. पण मी चुकलेच नव्हते. तो सिनेमा सुद्धा शूट करताना मला हा जो जातीयवाद म्हणतात ना त्याची चांगली प्रचिती आली. त्यानंतर रिलीज करताना सुद्धा मला त्याची चांगली प्रचिती आली. कारण माझ्या रिलीज सोबत सचिन तेंडुलकरची एक डॉक्युमेंटरी रिलीज होणार होती. थिएटरचा प्रश्न तिथे निर्माण झाला आणि त्यासाठी मला कार्निवल स्टुडिओजचं तुम्हाला आत्महत्या करायला आम्ही भाग पडू असे खूप सारे धमक्यांचे फोन पण आलेले. तर जोपर्यंत आणि हे आमचं जे डॉक्टरी क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा जातीयवाद नाही असं आपण म्हणू शकतच नाही. कारण प्रचिती आपल्याला येतच राहते. फक्त कसं आहे ना, प्रकार बदलला. जातीयवाद करण्याचा जो प्रकार आहे तो बदलला, पण मानसिकता ही डिजिटल इंडियामध्ये जशी आहे तशीच आहे, त्यापेक्षाही बदतर होत चाललेली आहे. आपल्याला माहिती आहे राजस्थानचा जो नेता होता एक प्रतिपक्ष टिकाराम जुली राम मंदिरात गेला आणि नंतर भाजपा नेत्यांनी सुद्धा शुद्धीकरण केलं. मी म्हणते हा राम मंदिरात गेला कशाला? मंदिराचा आमचा काहीच संबंध नाही, जायलाच नाही पाहिजे. किंबहुना आमच्या लोकांनी तर या सिस्टीम सोबत काम देखील करायला नाही पाहिजे. हे मला आता असं पोटतिडकीने वाटायला लागलंय. आरक्षण काय असते ते तुम्ही नॅशनल कॅन्सर सेंटर नागपूरला जा, म्हणजे तुम्हाला तिथे आरक्षण कसं असतं ते समजून येतं. डॉक्टर्स कोण आहे, चतुर्थ श्रेणी कोण आहे, वॉर्ड बाय कोण आहे, तुम्हाला समजून येणार की तिथे आरक्षण कसं पद्धतशीर मेंटेन केलेलं आहे. आमचे अनेक डॉक्टर्स आहेत, पण एकही हॉस्पिटल त्यांनी तयार केलेलं नाहीये. अनगिनत विहार तयार केलेली आहे, पण एकही चांगली शैक्षणिक संस्था त्यांनी तयार केलेली आहे. आमचा समाज इतका खाली आलेला आहे की ज्या जुन्या संस्था आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लॉ कॉलेज जे आहे
ह्याचे नाव जे आहे प्रवेश प्रक्रियेतूनच वगळून टाकलेले आहे. दुसरं एक बहुतेक सिद्धार्थ लॉ कॉलेज पण आहे जे या प्रक्रियेतून वगळलेलं आहे. का बरं? कारण जी मॅनेजमेंट आहे वर्षानुवर्षे कोर्टामध्ये भांडत चालली आहे, तुझं माझं संपत नाहीये. शेवटी काय झालंय, ते कॉलेज जे आहे प्रवेश प्रक्रियेतून वगळलेले. ही आमच्या लोकांची डिजिटल प्रगती. तारीफ कोणाची करायची, कोणाला प्रश्न विचारायचे, ब्लेम कोणाला करायचा आणि निषेध कोणाचा करायचा, हा आजचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा हे जे शुद्धीकरण केलेलं आहे हे त्या व्यक्तीचं केलं आहे जो राष्ट्रीय काँग्रेसचा विरोधी पक्षाचे ते आदरणीय नेते आहेत. तुम्ही त्यांचं जर शुद्धीकरण करत असाल तर तुम्ही आमच्या समाजामध्ये काय संदेश देत आहे ह्या प्रगतीचं, हा आजच्या काळामध्ये आमच्या लोकांनी विचार करणे फार आवश्यक आहे. की तुम्ही प्रगती नाही करताय, तुम्ही जे वर्षानुवर्षे खितपत पडलेला जो युग होता तुम्ही आम्हाला तिथे घेऊन जाण्याचा हा सरळ सरळ संदेश देत आहे. हे आमच्या लोकांनी लक्षात घ्यावं. आणि अजूनही लक्षात येत नसेल तर बुद्धी आपली जागेवर आणून तुम्ही लोकांनी आज जर तुम्ही त्यांच्या सोबत इतकं म्हणजे खांद्याला खांदा लावून जर काम करत असाल तर आजच्या आज तुम्ही सोडून द्या यांचा साथ. धन्यवाद.